हॅलो आनंदी फूडीज, आज पुन्हा एकदा आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी यूट्यूबवर फर्स्ट न्यू रेसिपी असणार आहे। तर ह्या रेसिपीचं नाव आहे बैठा बोंबील। चला तर ह्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। बैठा बोंबीलसाठी आपल्याला इथे बोंबील लागणार आहेत। इथे मी 2 वाटे बोंबील घेतलेत। हे असे छोटे छोटे पीसेस घ्यायचे आपल्याला। जे बारीक बोंबील असतात ना तेच घ्यायचे आपल्याला, जाडे बोंबील नाही घ्यायचे आणि असे छोटे पीसेस करून घ्यायचे। इथे मी कोथिंबीर घेतली आहे। मी इथे कोथिंबीर जास्त लागणार आहे कारण का कोथिंबीरचंच वाटण करायचं आपल्याला। एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे, घरगुती लाल मिरची पावडर। अर्धा चमचा हळद घेतली आहे। मेथीचे दाणे घेतलेत 7 ते 8 दाणे। मीठ घेतले मी इथे 1 चमचा चवीनुसार। 4 ते 5 कोकमाचे तुकडे घेतलेत। 4 ते 5 कोकम घेतलेत। 2 मिरच्या घेतल्यात। 7 ते 8 लसूण आहे, लसूण जास्त लागेल। पाव इंच आल्याचे तुकडे घेतलेत बारीक करून आणि तेल घेतलंय। तेल पण जास्त लागणार आहे आपल्याला ह्या रेसिपीसाठी। आता रेसिपीला सुरुवात करूया। आपण पहिलं वाटण करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसूण आणि कोथिंबीर आपण वाटून घेणार आहोत। कोथिंबीरचे हे देठ तशीच ठेवायचे, त्याची खूप छान चव येते। आता हे सगळं आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत। पेस्ट आता आपली रेडी आहे, कोथिंबीर, आलं, मिरची, लसूणची। आता आपण पुढची स्टेप बघूया। आता आपण हे जे बोंबील घेतलेत बारीक पीस करून त्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले ऍड करायचे आहेत। हळद ऍड करूया, लाल तिखट मसाला, मीठ ऍड करूया, कोकम आणि ही पेस्ट तयार केली आहे ती पण सगळी ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बोंबीलला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यांमध्ये। ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल, फर्स्ट रेसिपी आहे यूट्यूबवर आणि खूप इझी, सिंपल आणि युनिक अशी रेसिपी आहे। टेस्टला तर एकदमच भारीच लागते ही रेसिपी, टेस्टला एकदम भारी लागते। आता हे आपण 5 ते 10 मिनिटं असं साईडला ठेवून देऊया मॅरिनेट होण्यासाठी। स्टीलचं ताट लागणार आहे किंवा परत लागणार आहे, जे पसरट भांडं असतं तेच लागणार आहे आपल्याला। गॅस स्लोच ठेवायचा आहे स्टार्टिंग पासून कारण का स्टीलचं भांडं लगेच तापतं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल ऍड करायचं आहे। तेल जास्त लागणार आहे आपल्याला, 3 चमचे तेल लागणार आहे ह्या रेसिपीसाठी। तर आता तेल तापलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये मेथीचे दाणे ऍड करूया। आता हे सगळं मिश्रण आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायचं आहे। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे थोडं थोडं करून पसरवून घ्यायचं।
हे आता आपल्याला हाताने हे असं पसरून घ्यायचं सगळं बोंबीलचं मिश्रण. ज्याच्याने सगळे बोंबील व्यवस्थित शिजून येतील. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया 5 मिनिटं आणि हे वाफेवर असंच शिजून घेऊया. गॅस स्लो फ्लेमवरच ठेवला आहे. बोंबील शिजलेत आता. हे आपले थोडंसं पाणी जे आहे वाफेचं ते आपण आटवून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटासाठी. आपल्याला हे बोंबील चमच्याने मिक्स नाही करायचे आहेत, हे असंच आपल्याला मिक्स करायचं आहे. कारण जर आपण चमच्याने मिक्स करायला गेलो तर बोंबील अख्खे नाही राहणार, त्याचे पीसेस अर्धे अर्धे होऊन जातील. बैठा बोंबील आता रेडी आहे. वाफेचं पाणी सगळं आटलेलं आहे. आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रेड करून घेऊया आणि नंतर थोडीशी गार्निशिंग करूया. तर आता गॅस बंद करून घेते मी आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. सर्व करताना हे बोंबील आपल्याला अशा पलित्याने, म्हणजे चमचा नाही घ्यायचा आपल्याला, हा असा धारेवाला पलिता घ्यायचा आणि हे असे खालून अलगद आपल्याला उचलायचे. हे असं सर्व करायचं आपल्याला. खूप छान सुवास येत आहे रेसिपीचा. खूपच झटपट होणारी आणि एकदम वेगळीच रेसिपी आहे. घरगुती साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे. आता हा जो मसाला आहे, हे ते जे तेल आहे ते पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की ट्राय करा. बैठा बोंबील तुम्ही पहिला कधी ऐकलं पण नसेल हे नाव. ही रेसिपी फर्स्ट आहे यूट्यूबला. तुम्हाला नक्कीच आवडेल, 100% शुअर. आनंदी फूडीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. आनंदी राहा, इतरांनाही आनंदित करा. परत एकदा नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.